हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर आजच्या व्हिडिओत आपण जे क्वेश्चन्स पाहणार आहोत ते तुमच्या सर्व अपकमिंग केमिस्ट एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तुमच्या अपकमिंग महाजेनको केमिस्ट देन एनटीपीसी केमिस्ट एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। आणि जर तुम्ही या एक्झाम्सची प्रिपरेशन करत असाल तर आता फार्मा बुलेट या ॲपवर मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुक्स अवेलेबल आहेत। मोस्ट बेनिफिशियल स्टडी मटेरियल असणार आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी। सर्व डिटेल्स तुम्हाला कोर्स फीचर्समध्ये दिलेले आहेत आणि ॲपमध्ये कोर्स डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्ही संपूर्ण डिटेल्स पाहू शकता। ॲप लिंक इज गिवन इन द डिस्क्रिप्शन बॉक्स। ठीक आहे, तर क्वेश्चन स्टार्ट करूया। विच इक्वेशन इज यूज्ड फॉर क्वांटिफिकेशन ऑफ ए सबस्टन्स बाय पोलॅरोग्राफी? इल्कोविक इक्वेशन, व्हॅन डिम्टर इक्वेशन, लँगम्युअर इक्वेशन, हिल्डब्रँड स्कॉट इक्वेशन। कोणत्या इक्वेशनचा यूज करतात फॉर क्वांटिफिकेशन ऑफ ए सबस्टन्स बाय पोलॅरोग्राफी? प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे। काय करेक्ट आन्सर? तर आपण पोलॅरोग्राफीचा ग्राफ पाहिला होता ना, करंट वर्सेस पोटेन्शियलचा। हा असतो तुमचा रेसिड्युअल करंट, हा असतो डिफ्युजन करंट, हा असतो लिमिटिंग करंट। अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिससाठी डिफ्युजन करंटचा यूज करतात ना, हा इथे असतो तुमचा डिफ्युजन करंट। अँड इल्कोविक इक्वेशनचा यूज करतात टू मेजर डिफ्युजन करंट। सो इथे ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। इल्कोविक इक्वेशन इज यूज्ड फॉर क्वांटिफिकेशन ऑफ ए सबस्टन्स बाय पोलॅरोग्राफी। आपण पाहिलं होतं ना, इथे असते तुमचं ई हाफ वेव्ह पोटेन्शियल। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट डिफ्युजन करंट? डिफ्युजन करंट इज डायरेक्टली proportional to the concentration of the substance being reduced or oxidized at the dropping mercury electrode. Diffusion current is given by the Ilkovic equation. Diffusion current is the basis of quantitative polarography analysis. All of the above. कोणतं स्टेटमेंट येईल यापैकी ट्रू अबाउट डिफ्युजन करंट? तर काय पाहिलं होतं आपण डिफ्युजन करंटबद्दल? तर आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं ना, इल्कोविक इक्वेशनचा यूज करतात टू मेजर डिफ्युजन करंट। देन डिफ्युजन करंट डायरेक्टली प्रपोर्शनल असतो टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्टन्स बिंग रिड्यूस्ड ऑर ऑक्सिडाइज्ड ॲट द ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड। आणखी काय पाहिलं होतं? तर क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस इज बेस्ड ऑन डिफ्युजन करंट। सो ए, बी अँड सी तीनही स्टेटमेंट करेक्ट आहेत अबाउट डिफ्युजन करंट। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। डिफ्युजन करंटवर खूप वेळा एक्झामला क्वेश्चन रिपीट होतो। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू अबाउट क्रोमॅटोग्राफी? Chromatography is the separation of a mixture into individual components using a stationary phase and mobile phase. Stationary phase may be solid or liquid, mobile phase may be liquid or gas, all of the above. कोणतं स्टेटमेंट येईल करेक्ट अबाउट क्रोमॅटोग्राफी? क्रोमॅटोग्राफी सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। खूप क्वेश्चन विचारण्यात येतात क्रोमॅटोग्राफीवर। तर काय पाहिलं होतं आपण क्रोमॅटोग्राफीबद्दल? तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ना, क्रोमॅटोग्राफी असते टेक्निक फॉर द सेपरेशन ऑफ ए मिक्सचर इंटू इंडिव्हिज्युअल कंपोनंट्स। आपण पाहिलं होतं ना, यामध्ये स्टेशनरी फेज असते जी स्टॅटिक असते, मोबाईल फेज असते जी मुवेबल असते, देन स्टेशनरी फेज मे बी सॉलिड और लिक्विड अँड मोबाईल फेज असते मे बी लिक्विड और गॅस। सो ही तीनही स्टेटमेंट करेक्ट आहेत अबाउट क्रोमॅटोग्राफी। ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। आपण पाहिलं होतं ना, क्रोमॅटोग्राफीमध्ये येते नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफी अँड रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी। नॉर्मल फेजमध्ये मोबाईल फेज असते तुमची नॉन पोलार अँड स्टेशनरी फेज असते पोलार। यामध्ये मोबाईल फेज नॉन पोलार असते। सो नॉन पोलार कंपाऊंड्स कमी रिटेंड होतात आणि सगळ्यात आधी इल्युट होतात, आणि जे पोलार कंपाऊंड्स असतात त्यांना स्टेशनरी फेज रिटेन करते आणि हे नंतर इल्युट होतात। आणि या उलट असते रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफीमध्ये। यामध्ये मोबाईल फेज पोलार असते, स्टेशनरी फेज नॉन पोलार असते। पोलार कंपाऊंड्स इल्युट फर्स्ट अँड रिटेंड लेस अँड नॉन पोलार कंपाऊंड्स इल्युट लास्ट अँड रिटेंड मोर। कशात? तर रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफीमध्ये। ठीक आहे, त्यानंतर आपण पाहिलं होतं साईज एक्सक्लुशन क्रोमॅटोग्राफी। यामध्ये ते जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी अँड जेल परमिएशन क्रोमॅटोग्राफी। साईज एक्सक्लुशन क्रोमॅटोग्राफीमध्ये सेपरेशन होते ऑन द बेसिस ऑफ साईज। त्यानंतर यावर आणखी काय विचारण्यात येते? तर कोणत्या क्रोमॅटोग्राफी टेक्निकचा यूज करतात फॉर द सेपरेशन ऑफ मेटल्स? मेटल्सच्या सेपरेशनसाठी कोणत्या क्रोमॅटोग्राफीचा यूज करतात? तर आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीचा यूज करतात ना फॉर द सेपरेशन ऑफ मेटल्स। प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे। त्यानंतर प्रोटीन्सच्या सेपरेशनसाठी कसला यूज करतात? विच क्रोमॅटोग्राफी इज यूज्ड फॉर द सेपरेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स फ्रॉम ए मिक्सचर? हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे। तर यासाठी यूज करतात ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफीचा। ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफी इज ए लिक्विड क्रोमॅटोग्राफी टेक्निक दॅट सेपरेट्स ए बायोमॉलिक्युल्स फ्रॉम ए मिक्सचर। प्रोटीन्सच्या सेपरेशनसाठी याचा यूज करतात।
ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफीचा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Instrument needed to produce the mass spectrum of a compound consists of ion source, mass analyzer, ion detector, all of the above. कशापासून बनलेलं असते इन्स्ट्रुमेंट टू प्रोड्यूस द मास स्पेक्ट्रम ऑफ ए कंपाऊंड? तर आपण मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये पाहिलं होतं ना, मास स्पेक्ट्रोमीटरचा यूज करतात टू प्रोड्यूस मास स्पेक्ट्रम. यामध्ये मॉलिक्युल्सचं आयोनायझेशन होते, मॉलिक्युल्सला गॅसियस फेजमध्ये कन्वर्ट करतात. यामध्ये इलेक्ट्रॉन्सचं बंबार्डिंग होते ना, आपण प्रिन्सिपल पाहिलं होतं मास स्पेक्ट्रोमेट्रीचं. बंबार्डिंग दी सॅम्पल विथ हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स होते ना मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये टू प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज आयन्स. अँड इन्स्ट्रुमेंट नीडेड टू प्रोड्यूस दी मास स्पेक्ट्रम कन्सिस्ट ऑफ आयन सोर्स, मास ॲनालायझर अँड आयन डिटेक्टर ऑल्सो. ऑप्शन डी येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इंडिकेटर इलेक्ट्रोड यूज्ड इन पोलॅरोग्राफी हॅज ए कंपॅरेटिव्हली स्मॉल सरफेस एरिया इज ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड, मर्क्युरी पूल, ग्रॅफाइट इलेक्ट्रोड, रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड. कोणत्या इलेक्ट्रोडचा असतो कंपॅरेटिव्हली स्मॉल सरफेस एरिया? तर आपण इंडिकेटर इलेक्ट्रोड्सबद्दल पाहिलं होतं ना, ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडबद्दल पाहिलं होतं. याचा पोलॅरोग्राफीमध्ये यूज करतात. पोलरायझेबल असतो, याचा सरफेस एरिया कमी असतो. हा मायक्रो इलेक्ट्रोड असतो. देन इट ॲक्ट्स ॲज ए कॅथोड. सो इथे ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. Dropping mercury electrode used in polarography has a comparatively small surface area. मर्क्युरी पूलबद्दल काय पाहिलं होतं? तर रेफरन्स इलेक्ट्रोड असतो. इट ॲक्ट्स ॲज ॲन ॲनोड. देन याचा सरफेस एरिया जास्त असतो, पोटेन्शियल कॉन्स्टंट असते, नॉन पोलरायझेबल असतो. ठीक आहे, हे दोनही इलेक्ट्रोड्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. खूप वेळा यावर क्वेश्चन विचारण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्पिन क्वांटम नंबर ऑफ कार्बन 13 इज 1, 0, 5 और हाफ. काय असतो स्पिन क्वांटम नंबर ऑफ कार्बन 13? तर हाफ येईल ना. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. अँड स्पिन क्वांटम नंबर इज डिनोटेड बाय आय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द करेक्ट ऑर्डर फॉर द बेसिक फीचर्स ऑफ ए मास स्पेक्ट्रोमीटर इज. हा सुद्धा प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. काय असते करेक्ट ऑर्डर फॉर द बेसिक फीचर्स ऑफ ए मास स्पेक्ट्रोमीटर? तर सगळ्यात आधी याचं यूज करतात फॉर दी आयोनायझेशन ऑफ मॉलिक्यूल. यात सगळ्यात आधी मॉलिक्यूलला आयोनाइज करतात ना, मॉलिक्यूलला गॅसियस फेजमध्ये कन्वर्ट करतात. सो सगळ्यात आधी येईल तुमचं आयोनायझेशन. देन येते तुमचं ॲसेलरेशन, त्यानंतर येईल डिफ्लेशन आणि देन येते डिटेक्शन. तर सगळ्यात आधी आयोनायझेशन फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे. सो ऑप्शन बी येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर. आयोनायझेशन, ॲसेलरेशन, डिफ्लेशन, डिटेक्शन. दिस इज द करेक्ट ऑर्डर फॉर द बेसिक फीचर्स ऑफ ए मास स्पेक्ट्रोमीटर. यामध्ये सगळ्यात आधी आयोनायझेशन होते ना मॉलिक्युल्सचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू अबाउट नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफी? तर खूप वेळा आपण डिस्कस केले नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफी, रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी. नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफीमध्ये मोबाईल फेज असते नॉन पोलार, स्टेशनरी फेज असते पोलार. रिव्हर्स फेजमध्ये असते मोबाईल फेज पोलार अँड स्टेशनरी फेज नॉन पोलार. तर आपल्याला ऑप्शन्समध्ये इथे काय दिलं आहे? मोबाईल फेज इज नॉन पोलार, स्टेशनरी फेज इज पोलार. ट्रू अबाउट नॉर्मल फेज विचारलं आहे. तर नॉर्मल फेजमध्ये मोबाईल फेज नॉन पोलार, स्टेशनरी फेज पोलार असते. सो इथे ऑप्शन एच येईल तुमचं करेक्ट आन्सर. आपण पाहिलं होतं ना, यामध्ये मोबाईल फेज नॉन पोलार असते. सो नॉन पोलार कंपाऊंड्स कमी रिटेंड होतात आणि सगळ्यात आधी इल्युएट होतात. आणि जे पोलार कंपाऊंड्स असतात त्यांना स्टेशनरी फेज रिटेन करते आणि हे नंतर इल्युएट होतात. ठीक आहे. आणि स्टेशनरी फेज इज नॉन पोलार, मोबाईल फेज इज पोलार. हे असते तुमच्या रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश इज कॅरीड बाय द सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइट अँड इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द सॅम्पल. रेसिड्युअल करंट, लिमिटिंग करंट, डिफ्युजन करंट, नन ऑफ दी अबाव. तर खूप वेळा आपण डिस्कस केलं पोलॅरोग्राफीचा ग्राफ आठवा. इथे करंट असतो, इथे पोटेन्शियल असते, इथे रेसिड्युअल करंट, डिफ्युजन करंट, लिमिटिंग करंट. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिससाठी आपण डिफ्युजन करंटचा यूज करतो. इथे याच्या हाफवर असते तुमचं ई हाफ वेव्ह पोटेन्शियल. अँड रेसिड्युअल करंट इज कॅरीड बाय सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइट अँड इम्प्युरिटीज प्रेझेंट इन दी सॅम्पल. सो ऑप्शन ए येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर. त्यानंतर कोणत्या सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइटचा यूज करतात यामध्ये? तर पोटॅशियम क्लोराईडचा यूज करतात ना. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला आहे. सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइट यूज्ड इन पोलॅरोग्राफी. तर KClचा यूज करतात. कशासाठी? तर टू सप्रेस मायग्रेशन करंट. ठीक आहे.
टू सप्रेस मायग्रेशन करंट, टू एलिमिनेट मायग्रेशन करंट यूज करतात KCLचा इन पोलॅरोग्राफी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Intensities in NMR spectrum indicate number of different kinds of proton present in different environment, electronic environment of each kind of protons, relative number of protons of each kind, number of neighboring proton present. Intensities in NMR spectrum indicate. तर इंटेन्सिटीज काय इंडिकेट करतात, पोझिशन्स काय इंडिकेट करतात, त्यानंतर नंबर ऑफ सिग्नल्स काय इंडिकेट करतात, हे तीनही क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात येतात. तर इथे इंटेन्सिटीजबद्दल विचारलं आहे, काय येईल, तर सिग्नलची जी इंटेन्सिटी असते ती इंडिकेट करते रिलेटिव्ह नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑफ इच काइंड. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इंटेन्सिटीज इन NMR स्पेक्ट्रम इंडिकेट रिलेटिव्ह नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑफ इच काइंड. त्यानंतर पोझिशन ऑफ सिग्नल्स इन NMR स्पेक्ट्रम इंडिकेट्स. सिग्नल्सची पोझिशन काय इंडिकेट करते, तर इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट ऑफ इच काइंड ऑफ प्रोटॉन. हे जे ऑप्शन बी मध्ये आहे हे इंडिकेट करते पोझिशन ऑफ सिग्नल्स. त्यानंतर किती सिग्नल्स आले NMR स्पेक्ट्रममध्ये यातून काय इंडिकेट होते, The number of signals in NMR spectrum indicates the number of different kinds of proton present in different environment. हे जे ऑप्शन ए मध्ये आहे हे इंडिकेट होते बाय द नंबर ऑफ सिग्नल्स इन NMR स्पेक्ट्रम. ठीक आहे, हे तीनही क्वेश्चन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश इज फाउंड ऑन द स्टीपली रायझिंग पोर्शन ऑफ द करंट व्होल्टेज कर्व and is half of the distance between the residual and limiting currents. Half wave potential, limiting current, diffusion current, none of the above. काय दिलंय, तर फाउंड ऑन द स्टीपली रायझिंग पोर्शन ऑफ द करंट व्होल्टेज कर्व. करंट व्होल्टेज कर्वच्या स्टीपली रायझिंग पोर्शनवर असते. तर हा ग्राफ पाहिला होता ना आपण, यामध्ये हा स्टीपली रायझिंग पोर्शन असतो, यावर हा प्रेझेंट असतो. आणि काय दिलंय, तर इट इज हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन द रेसिड्युअल अँड लिमिटिंग करंट. तर हा इथे आपण रेसिड्युअल करंट पाहिला होता, हा लिमिटिंग करंट पाहिला होता. अँड हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन रेसिड्युअल अँड लिमिटिंग करंट्स. तर काय पाहिलं होतं इथे आपण, तर ई हाफ पाहिला होता ना, हाफ वेव्ह पोटेन्शियल. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे हाफ वेव्ह पोटेन्शियल, तर ऑप्शन ए मध्ये आहे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. हाफ वेव्ह पोटेन्शियल इज फाउंड ऑन द स्टीपली रायझिंग पोर्शन ऑफ द करंट व्होल्टेज कर्व अँड इज हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन रेसिड्युअल करंट अँड लिमिटिंग करंट्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. In normal phase chromatography, which compound is eluted first? तर खूप वेळा डिस्कस केलं. नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफीमध्ये मोबाईल फेज असते नॉन पोलार, स्टेशनरी फेज असते पोलार. मोबाईल फेज नॉन पोलार असते, सो नॉन पोलार कंपाऊंड्स कमी रिटेंड होतात आणि सगळ्यात आधी इल्युट होतात. सो ऑप्शन ए येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर, नॉन पोलार कंपाऊंड. इन नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफी नॉन पोलार कंपाऊंड इज इल्युटेड फर्स्ट, आणि जे पोलार कंपाऊंड्स असतात त्यांना स्टेशनरी फेज रिटेन करते आणि हे नंतर इल्युट होतात. ठीक आहे, आणि याच्या ऑपोजिट असते रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफीमध्ये. मोबाईल फेज असते पोलार, स्टेशनरी फेज असते नॉन पोलार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ लिक्विड पार्टिशन क्रोमॅटोग्राफी इज थिन लेअर, कॉलम, पेपर और आयन एक्सचेंज. एक्झाम्पल ऑफ लिक्विड पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. तर लिक्विड क्रोमॅटोग्राफी म्हणजे, तर यामध्ये मोबाईल फेज अँड स्टेशनरी फेज दोनही लिक्विड असतात. तर काय येईल यामध्ये, तर थिन लेअर नाही, कॉलमसुद्धा येणार नाही, पेपर क्रोमॅटोग्राफी येईल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. पेपर क्रोमॅटोग्राफी इज अन एक्झाम्पल ऑफ लिक्विड पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीचा यूज कशासाठी पाहिला होता आपण, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिला होता. तर आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी इज यूज फॉर द सेपरेशन ऑफ मेटल्स, पाहिलं होतं ना आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये. ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफीबद्दल सुद्धा पाहिलं होतं. याचा यूज करतात फॉर दी सेपरेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स फ्रॉम ए मिक्सचर. प्रोटीन्सच्या सेपरेशनसाठी याचा यूज पाहिला होता ना आपण ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफीचा. त्यानंतर यावर आणखी काय विचारण्यात येते, तर पेपर क्रोमॅटोग्राफीचं प्रिन्सिपल विचारण्यात येते. काय असते प्रिन्सिपल ऑफ पेपर क्रोमॅटोग्राफी, तर पार्टिशन असते ना प्रिन्सिपल ऑफ पेपर क्रोमॅटोग्राफी. अँड थिन लेअर क्रोमॅटोग्राफीचं प्रिन्सिपल काय असते, तर ॲडझॉर्प्शन असते ना प्रिन्सिपल ऑफ थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. हे दोनही प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ HPLC, स्पेक्ट्रोफोटोमीटर, पोलॅरोग्राफ, पोटेन्शिओमीटर. ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ, काय येईल, तर आपण याबद्दल पाहिलं होतं ना, हा पोलरायझेबल इलेक्ट्रोड असतो, याचा सरफेस एरिया कमी असतो,
मायक्रो इलेक्ट्रोड असतो. इट ॲक्ट्स ॲज ए कॅथोड. कशात याचा यूज पाहिला होता आपण? तर पोलॅरोग्राफीमध्ये याचा यूज करतात ना. सो इट इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ पोलॅरोग्राफी. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ पोलॅरोग्राफ. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट रिगार्डिंग रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी? मोबाईल फेज इज नॉन पोलार, स्टेशनरी फेज इज पोलार. तर नॉर्मल फेजमध्ये असते ना मोबाईल फेज नॉन पोलार, स्टेशनरी फेज पोलार. रिव्हर्स फेजमध्ये काय असते? तर स्टेशनरी फेज नॉन पोलार, मोबाईल फेज पोलार. ऑप्शन बी मध्ये दिलं आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. स्टेशनरी फेज इज नॉन पोलार, मोबाईल फेज इज पोलार. यामध्ये स्टेशनरी फेज असते नॉन पोलार. सो नॉन पोलार कंपाऊंड्सला स्टेशनरी फेज रिटेन करते. यामध्ये मोबाईल फेज असते पोलार. सो पोलार कंपाऊंड्स कमी रिटेन होतात आणि सगळ्यात आधी इल्युट होतात. आणि जे नॉन पोलार कंपाऊंड्स असतात त्यांना स्टेशनरी फेज रिटेन करते आणि हे नंतर इल्युट होतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पोझिशन ऑफ सिग्नल्स इन NMR स्पेक्ट्रम इंडिकेट्स. तर प्रिव्हियस क्वेश्चन पाहिला होता आपण. इंटेन्सिटीजबद्दल विचारलेलं होतं ना. इथे पोझिशन ऑफ सिग्नल्सबद्दल विचारलं आहे. इंटेन्सिटीजबद्दल आपण काय पाहिलं होतं? सिग्नल्सची इंटेन्सिटी काय इंडिकेट करते? तर रिलेटिव्ह नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑफ इच काइंड. एका टाईप्सचे जे प्रोटॉन असतात ते समजतात इंटेन्सिटी ऑफ सिग्नल्सवरून. ऑप्शन सी मध्ये जे दिलं आहे ते इंडिकेट होते बाय इंटेन्सिटी ऑफ सिग्नल्स इन NMR. पोझिशन ऑफ सिग्नल्सबद्दल आपण काय पाहिलं होतं? तर इलेक्ट्रॉनिक इन्व्हिरॉन्मेंट ऑफ इच काइंड ऑफ प्रोटॉन. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. सेम काइंडच्या प्रोटॉन्सचं इलेक्ट्रॉनिक इन्व्हिरॉन्मेंट इंडिकेट होते बाय पोझिशन ऑफ सिग्नल्स. द नंबर ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन डिफरंट इन्व्हिरॉन्मेंट. तर नंबर ऑफ सिग्नल्स, किती सिग्नल्स आले NMR मध्ये यावरून इंडिकेट होते नंबर ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन डिफरंट इन्व्हिरॉन्मेंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. In which state of matter mass spectrometry is being performed? Solid, liquid, gaseous or all of the above? कोणत्या स्टेट ऑफ मॅटरमध्ये मास स्पेक्ट्रोमेट्री इज बिंग परफॉर्म्ड? तर काय पाहिलं होतं आपण मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये? सगळ्यात आधी काय होते? तर आयनायझेशन ऑफ मॉलिक्युल्सला गॅसियस फेजमध्ये कन्वर्ट करतात. सो गॅसियस येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Which of the following statement is incorrect about polarography? Dissolved oxygen is removed. Reference electrode in polarography is mercury pool. In polarography, to eliminate migration current, supporting electrolyte like KCl is used. Dropping mercury electrode is macroelectrode. Incorrect about polarography विचारलंय. तर dissolved oxygen is removed. करेक्ट आहे. रेफरन्स इलेक्ट्रोड इन पोलॅरोग्राफी इज मर्क्युरी पूल. करेक्ट आहे. आपण पाहिलं होतं ना रेफरन्स इलेक्ट्रोड असतो मर्क्युरी पूल. त्याचा सरफेस एरिया जास्त असतो. इट ॲक्ट्स ॲज ॲन ॲनोड. इट हॅज कॉन्स्टंट पोटेन्शियल अँड इट इज नॉन पोलरायझेबल. देन इन पोलॅरोग्राफी टू एलिमिनेट मायग्रेशन करंट सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइट लाईक KCl इज यूज्ड. तर हे सुद्धा आपण पाहिलं होतं ना. सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइटचा पोटॅशियम क्लोराईडचा यूज करतात टू एलिमिनेट टू सप्रेस मायग्रेशन करंट इन पोलॅरोग्राफी. सो हे सुद्धा करेक्ट आहे. देन ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड इज मॅक्रो इलेक्ट्रोड. तर मॅक्रो इलेक्ट्रोड असतो की मायक्रो इलेक्ट्रोड असतो ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड? तर मायक्रो इलेक्ट्रोड असतो ना. याचा सरफेस एरिया कमी असतो. इट ॲक्ट्स ॲज ए कॅथोड. सो स्टेटमेंट डी येईल तुमचं इनकरेक्ट. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड इज मायक्रो इलेक्ट्रोड नॉट मॅक्रो इलेक्ट्रोड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी विच कंपाऊंड इज मोस्ट रिटेन्ड? इंटरमिडिएट पोलार कंपाऊंड, नॉन पोलार कंपाऊंड, मोर पोलार कंपाऊंड, ऑल ऑफ दी अबाव. कोणते कंपाऊंड मोस्ट रिटेन्ड होतात इन रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी? तर काय पाहिलं होतं आपण रिव्हर्स फेजमध्ये? तर मोबाईल फेज पोलार, स्टेशनरी फेज नॉन पोलार. मोबाईल फेज पोलार असते. सो पोलार कंपाऊंड्स कमी रिटेन्ड होतात आणि सगळ्यात आधी इल्युट होतात. अँड नॉन पोलार कंपाऊंड्सला स्टेशनरी फेज रिटेन्ड करते आणि हे नंतर इल्युट होतात. तर मोस्ट रिटेन्ड कंपाऊंड काय येईल? तर नॉन पोलार येईल ना. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नॉन पोलार कंपाऊंडला स्टेशनरी फेज रिटेन करते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दी अल्काइन्स हॅव ए जनरल फॉर्म्युला CnH2n, CnH2n+2, CnH2n-4, CnH2n-2. तर हे जनरल फॉर्म्युला सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण अल्केन्सचा जनरल फॉर्म्युला पाहिला होता ना. काय पाहिला होता? तर CnH2n+2.
अल्केनमध्ये इथेन पाहिलं होतं ना आपण, इथेन इज अल्केन. काय असते इथेन? C2H6. त्यानंतर अल्किन्सचा जनरल फॉर्म्युला काय पाहिला होता? तर CnH2n. इथिन पाहिलं होतं ना, इथिन इज अल्किन, C2H4. Alkenes are unsaturated hydrocarbons, means they contains double bond between carbon atoms, and alkanes असतात सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर आता इथे अल्काइन्सचा जनरल फॉर्म्युला विचारलाय, काय येईल? तर CnH2n-2. अल्काइन्समध्ये येते इथाइन. काय असते इथाइन? तर C2H2. अल्काइन्स सुद्धा असतात अनसॅच्युरेटेड. दे कंटेन ॲटलिस्ट वन ट्रिपल बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम्स. ठीक आहे. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे CnH2n-2? तर ऑप्शन डी मध्ये आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. केरोसिन इज अ मिक्सचर ऑफ aromatic hydrocarbons, aliphatic hydrocarbons, saturated hydrocarbons, alicyclic hydrocarbons. काय असते केरोसिन? तर केरोसिन इज अ मिक्सचर ऑफ ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स असेल ना. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Which one of the following is not a biomass energy source? Nuclear reactor, wood, gobar gas, coal. Not a biomass energy source. कोणता येणार नाही बायोमास एनर्जी सोर्स? तर न्यूक्लियर रिॲक्टर असतो का बायोमास एनर्जी सोर्स? तर नाही. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. न्यूक्लियर रिॲक्टर इज नॉट ए बायोमास एनर्जी सोर्स. बाकी वूड, गोबर गॅस, कोल हे असतात तुमचे बायोमास एनर्जी सोर्सेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पेट्रोलियम इज ए मिक्सचर ऑफ अल्किन्स, सायक्लोअल्केन्स, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, ऑल ऑफ दीज. कसलं मिक्सचर येईल पेट्रोलियम? तर अल्किन्स, सायक्लोअल्केन्स, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स या तिघांचं मिक्सचर असते ना पेट्रोलियम. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द थर्मल डिकम्पोजिशन ऑफ अल्केन्स इज नोन ॲज क्रॅकिंग, डिहायड्रेशन, आयसोमरायझेशन, रिफॉर्मिंग. थर्मल डिकम्पोजिशन ऑफ अल्केन्स काय म्हणतात? तर क्रॅकिंग असते ना हे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. क्रॅकिंग इज द थर्मल डिकम्पोजिशन ऑफ अल्केन्स. ठीक आहे. अल्केन्सचा जनरल फॉर्म्युला काय पाहिला होता? तर CnH2n+2. इथेन येते ना अल्केन्समध्ये, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कार्बन ब्लॅक इज ऑब्टेन्ड व्हेन मिथेन इज heated in absence of air, heated in presence of nitrogen, heated in presence of ammonia, heated with steam. Carbon black is obtained when methane is. कसं ऑब्टेन करतात कार्बन ब्लॅक? तर when methane is heated in the absence of air, carbon black is obtained. Option A will be your correct answer. Next question पाहूया. Optical isomerism is shown by oxalic acid, benzoic acid, acetic acid, lactic acid. Optical isomerism is shown by. कौन शो करते ऑप्टिकल आइसोमेरिज्म? तर लॅक्टिक ॲसिड शो करते ना. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑप्टिकल आइसोमेरिज्म इज शोन बाय लॅक्टिक ॲसिड. काय असते लॅक्टिक ॲसिड? C3H6O3. कशात असते लॅक्टिक ॲसिड? तर फर्मेंटेड मिल्क प्रोडक्ट्समध्ये असते ना लॅक्टिक ॲसिड. त्यानंतर लॅक्टिक ॲसिड इज प्रोड्यूस्ड बाय द बॉडी व्हेन सेल्स ब्रेक डाऊन कार्बोहायड्रेट्स फॉर एनर्जी. इट इज मेड बाय मसल टिश्यू अँड RBCs. ऑक्झॅलिक ॲसिड कशात प्रेझेंट असते? तर टॉमॅटोमध्ये प्रेझेंट असते ना ऑक्झॅलिक ॲसिड. C2H2O4 ऑक्झॅलिक ॲसिड. ॲपलमध्ये काय प्रेझेंट असते? तर मॅलिक ॲसिड पाहिलं होतं ना ॲपलमध्ये, C4H6O5 मॅलिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड काय असते? CH3COOH. विनेगारमध्ये असते ना ॲसिटिक ॲसिड. विनेगार इज अन ॲक्वस सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. विनेगारमध्ये 5 to 18% ॲसिटिक ॲसिड प्रेझेंट असते बाय व्हॉल्यूम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्युरिफिकेशन ऑफ पेट्रोलियम इज कॅरीड आउट बाय द फॉलोइंग मेथड. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, स्टीम डिस्टिलेशन, व्हॅक्यूम डिस्टिलेशन, सिम्पल डिस्टिलेशन. प्युरिफिकेशन ऑफ पेट्रोलियम इज कॅरीड आउट बाय द फॉलोइंग मेथड. कोणत्या मेथडचा यूज करतात फॉर द प्युरिफिकेशन ऑफ पेट्रोलियम? तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा यूज करतात ना. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन इज यूज्ड फॉर द प्युरिफिकेशन ऑफ पेट्रोलियम. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बेन्झीन इज ए पॉलिमर ऑफ मिथेन, ॲसिटायलिन, इथेन, इथायलिन. कसलं पॉलिमर आहे बेन्झीन?
तर बेन्झीन इज ए पॉलिमर ऑफ ॲसिटायलिन. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲसिटायलिनचं पॉलिमर आहे ना बेन्झीन. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन तुमच्या महाजेनको अँड NTPC केमिस्ट एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.